आजची रात्र शांत आहे. दिवसभराचा थकवा आता हळूहळू कमी होत आहे. मनातले विचार अजूनही फिरत असतील. काही अपूर्ण कामं, काही न बोललेले शब्द, काही काळजा. पण आत्ता हा क्षण फक्त प्रार्थनेचा आहे. डोळे अलगद मिटा, एक खोल श्वास घ्या आणि हळूवार सोडा. मनात म्हणा, जय जय स्वामी समर्थ. आज दिवसभरात जे काही घडलं, चांगलं किंवा कठीण, सगळं मी तुमच्या चरणी अर्पण करते. स्वामी, ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात नव्हत्या त्या स्वीकारण्याची शांतता द्या. ज्या गोष्टी बदलता येतील त्या बदलण्याचं धैर्य द्या आणि दोन्हीमधला फरक ओळखण्याची बुद्धी द्या. स्वामी समर्थ, आज माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. या घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, शांतता आणि सद्बुद्धी द्या. ज्या मनात राग आहे तो शांत करा. ज्या मनात भीती आहे ती दूर करा. ज्या मनात दुःख आहे त्यावर तुमचा हात ठेवा. आता हळूवार श्वास घ्या आणि पुन्हा मनात म्हणा, स्वामी समर्थ. आज दिवसभरात ज्या काही चुका झाल्या तुमच्या चरणी ठेवते. मला सुधारण्याची संधी द्या. माझ्या शब्दांनी कुणाला दुखावलं असेल तर त्यासाठी क्षमा मागते. माझ्या मनात जर कुणाबद्दल कटुता असेल तर ती दूर करण्याची शक्ती द्या. स्वामी, आजची रात्र सुरक्षित जाऊ द्या. झोप शांत होऊ द्या. विचार कमी होऊ द्या. मन निवांत होऊ द्या. तुमचा आशीर्वाद माझ्या उशाशी असू द्या. तुमची कृपा माझ्या श्वासात असू द्या. मी एकटी नाही, मी एकटा नाही, तुम्ही माझ्या सोबत आहात. आता मनात 3 वेळा म्हणा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. स्वामी, उद्याचा दिवस चांगला जाऊ द्या. जिथे अडथळे आहेत तिथे मार्ग द्या. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश द्या. माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या. माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. आज मी सर्व चिंता तुमच्याकडे सोपवते. उद्याची काळजी उद्यावर सोडते. आज फक्त विश्रांती, फक्त श्रद्धा, फक्त विश्वास. हळूहळू श्वास शांत होत आहे. डोळे जड होत आहेत. मन स्थिर होत आहे. स्वामी समर्थ. माझ्या मनावर तुमचा हात ठेवा. या रात्रीत वाईट स्वप्न दूर ठेवा. नकारात्मक ऊर्जा दूर ठेवा. माझ्या घराभोवती संरक्षणाचं वलय तयार करा. मी तुमच्या आश्रयात झोपते आहे. मी तुमच्या कृपेत विसावते आहे. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता या शांततेत अजून थोडं खोल जाऊया. श्वासात हळूवार, शांत. श्वास बाहेर, पूर्णपणे हलके. मनात पुन्हा म्हणूया, जय जय स्वामी समर्थ. स्वामी, आज दिवसभरात ज्या लोकांना भेटले, ज्यांच्याशी संवाद झाला, त्यांना तुमचा आशीर्वाद लाभू दे. ज्यांनी माझी मदत केली त्यांच्यावर कृपा करा आणि ज्यांच्याशी मतभेद झाले त्यांच्याबद्दल मनातली कटुता दूर करा. माझं मन स्वच्छ करा. विचार निर्मळ करा. भावना शांत करा. स्वामी समर्थ, माझ्या हृदयात तुमचं स्थान दृढ करा. आता कल्पना करा, तुमच्या घराभोवती एक तेजस्वी प्रकाश आहे. तो प्रकाश स्वामींच्या कृपेचा आहे. त्या प्रकाशाच्या वलयात कुठलीही नकारात्मक ऊर्जा येऊ शकत नाही. घरात शांती आहे. भिंतींमध्ये स्थैर्य आहे. हवेतील ऊर्जा सकारात्मक आहे. मनात हळूवार म्हणा, हे स्वामी, माझं घर तुमच्या संरक्षणात आहे. स्वामी, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीला आरोग्य द्या. जिथे वेदना आहे तिथे आराम द्या.
जिथे थकवा आहे तिथे ऊर्जा द्या. माझ्या मनातील अस्वस्थता आता तुमच्या स्पर्शाने शांत होत आहे. श्वासात, श्वास बाहेर. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. आता उद्याची कल्पना करूया. उद्याचा दिवस शांत आहे. उद्याची कामे सुरळीत पूर्ण होत आहेत. जिथे अडथळा होता तिथे मार्ग तयार झाला आहे. स्वामी माझ्या पुढे चालत आहेत. मी त्यांच्या मागे निर्धास्त चालत आहे. मला घाई नाही, मला भीती नाही, कारण मला खात्री आहे स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. आता हळूहळू मन अधिक शांत होत आहे. डोळे जड होत आहेत. शरीर पूर्णपणे सैल होत आहे. या शांत क्षणी फक्त नावाचा जप करूया. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. प्रत्येक जपासोबत मन आणखी खोल झोपेच्या दिशेने जात आहे. आजची रात्र कृपामयी आहे. आजची रात्र सुरक्षित आहे. आजची रात्र शांत आहे. मी तुमच्या चरणी विसावते आहे स्वामी. मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवते. मी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवते. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता शब्द हळूहळू कमी होतील. फक्त शांतता उरेल आणि त्या शांततेत स्वामींची उपस्थिती जाणवेल. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. आता डोळे अलगद मिटा आणि स्वतःला स्वामींच्या चरणी शांत बसलेलं पहा. रात्रीची ही शांत वेळ, सगळीकडे निवांत शांतता आणि त्या शांततेमध्ये फक्त तुमचा श्वास आणि स्वामींचं नाव. हळूहळू मनातील प्रत्येक विचार खाली ठेवू द्या. काळजी, ताण, चिंता सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य मनात अलगद पुन्हा पुन्हा म्हणा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या आयुष्यात जे काही चालू आहे, ज्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळाली नाहीत, ज्या गोष्टी मनाला त्रास देतात, त्या सगळ्या गोष्टी आज स्वामींकडे सोपवा. स्वामींच्या चरणांमधून एक मऊ सुवर्ण प्रकाश बाहेर पडतो आहे. तो प्रकाश तुमच्या डोक्यावर अलगद पडतो आहे. हळूहळू कपाळावर, डोळ्यांवर, गालांवर, गळ्यावरून छातीपर्यंत तो प्रकाश तुमच्या हृदयाला स्पर्श करतो आहे. आणि आज साठलेली वेदना हळूहळू विरघळत आहे. मन हलकं होत आहे. शरीर सैल होत आहे. श्वास शांत होत आहे. स्वामींच्या समोर तुम्ही सुरक्षित आहात. पूर्ण सुरक्षित. कोणतीही भीती नाही, कोणताही ताण नाही. फक्त शांतता, फक्त विश्वास, फक्त स्वामींचं प्रेम. आता हळूहळू मनात 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी नाव घेताना तुमच्या आत एक नवी ऊर्जा जागी होते आहे. श्री स्वामी समर्थ. हे नाव तुमच्या घरात शांती आणत आहे. हे नाव तुमच्या मनात स्थिरता आणत आहे. हे नाव तुमच्या आयुष्यात संरक्षण देत आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रार्थना करत आहात, त्या गोष्टी योग्य वेळी पूर्ण होतील, स्वामींच्या कृपेने. आजची ही रात्र स्वामींच्या आशीर्वादाने भरलेली आहे. झोपताना हे नाव मनात ठेवा. श्वास घेताना श्री, श्वास सोडताना स्वामी समर्थ. हळूहळू अजून शांत, अजून गहिरी विश्रांती. स्वामी तुमच्या स्वप्नांमध्येही सोबत आहेत. आणि सकाळी उठलात तेव्हा तुमचं मन अधिक शांत, अधिक सकारात्मक असेल. विश्वास ठेवा, स्वामींचं संरक्षण तुमच्यावर आहे, आज, उद्या आणि सदैव. जय जय स्वामी समर्थ. आता पुन्हा एकदा तुमचं लक्ष श्वासाकडे आणा. श्वास आत, श्वास बाहेर. प्रत्येक श्वासासोबत शरीर अधिक शांत होत आहे. प्रत्येक श्वासासोबत मन अधिक स्थिर होत आहे. तुम्ही एका शांत मंदिरात बसलेले आहात असं कल्पना करा. रात्रीची वेळ आहे,
मंदिरात हलकासा दिव्यांचा प्रकाश आहे. अगरबत्तीचा सुगंध हवेत दरवळतो आहे. समोर स्वामी समर्थ शांतपणे विराजमान आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ पण प्रेमळ हास्य आहे. ते काही बोलत नाहीत, पण त्यांची उपस्थितीच तुमचं मन शांत करत आहे. तुमच्या आयुष्यात जे काही अपूर्ण आहे, ज्या इच्छा अजून पूर्ण व्हायच्या आहेत, ज्या गोष्टी मनात दडलेल्या आहेत, त्या सगळ्या एक एक करून स्वामींच्या चरणी ठेवा. तुमच्या घरासाठी प्रार्थना करा, आई-वडिलांसाठी, पती-पत्नींसाठी, मुलांसाठी. स्वामींच्या कृपेने तुमच्या घरात सुख, समाधान आणि आरोग्य नांदो. जर कुणी तुमच्यावर रागावले असेल, जर तुमचं कुणाशी गैरसमज झाले असतील, तर त्या नात्यावर स्वामींचा आशीर्वाद मागा. मनातील कटुता आज सोडा, मनातील दुःख आज सोडा. स्वामींच्या प्रकाशात सर्व क्षमा करा. स्वतःलाही क्षमा करा. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. स्वामी तुम्हाला जसे आहात तसेच प्रेम करतात. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला त्यांची साथ आहे. प्रत्येक अडथळ्याला त्यांचं संरक्षण आहे. आता कल्पना करा, स्वामी तुमच्या डोक्यावर हात ठेवत आहेत. त्या स्पर्शातून एक थंड, शांत ऊर्जा तुमच्या शरीरात उतरते आहे. डोकं हलकं होतंय, डोळे अधिक शांत होत आहेत, खांदे सैल होत आहेत, छातीतील ताण हळूहळू वितळतो आहे. तुमच्या पायापर्यंत ती ऊर्जा पोहोचते आहे आणि संपूर्ण शरीर पूर्ण विश्रांतीत जात आहे. आता मनात हळूवार म्हणा, स्वामी, माझी चिंता तुम्हाला अर्पण. स्वामी, माझी भीती तुम्हाला अर्पण. स्वामी, माझं भविष्य तुमच्या हाती. विश्वास ठेवा, जिथे तुमची शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. आजपर्यंत तुम्ही खूप सहन केलं आहे, खूप प्रयत्न केले आहेत, खूप संघर्ष केला आहे. स्वामी ते सगळं पाहत होते आणि योग्य वेळी योग्य फळ देतील. घाई करू नका, तुलना करू नका, विश्वास सोडू नका. तुमचं आयुष्य स्वामींच्या कृपेने योग्य मार्गावर आहे. आता मन पूर्ण शांत झालं आहे. विचार हळूहळू कमी होत आहेत. झोप जवळ येते आहे. शांत, गोड, निश्चिंत झोप. या झोपेत तुमचं मन बळकट होईल. तुमचं शरीर विश्रांती घेईल. तुमची आत्मा नव्या ऊर्जेने भरून जाईल. उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही हलके वाटाल, सकारात्मक वाटाल आणि स्वामींच्या कृपेवर अधिक दृढ विश्वास ठेवून दिवसाची सुरुवात कराल. आता शेवटच्या वेळेस हळूवार म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुमच्या हृदयात झंकारत राहू द्या. रात्रीभर, स्वप्नांमध्येही स्वामी तुमच्या सोबत आहेत, आत्ताही आणि सदैव. श्री स्वामी समर्थ.